सगळेजण याच्यासाठी असं म्हणतात सर की लवकर इन्व्हेस्टमेंट करा, अर्ली SIP करा. पण काही लोक जे आपल्या आजूबाजूला असतात ते म्हणतात, अरे कशाला करतो SIP बंद पडू शकते, मार्केट डुबू शकतं, सेबीमध्ये फ्रॉड होऊ शकतं, असं काही पण सांगतात. ते सांगतात की अरे SIP करू नको. ह्या लोकांना काय उत्तर देणार सर तुम्ही? कसं असतं ना की देर आर टू पीपल्स माइंडसेट. एक आहे गरीब लोकांचा माइंडसेट, एक अमीर लोकांचा माइंडसेट. गरीब लोकांचा माइंडसेट काय म्हणतो की माझे पैसे आले ना तर लगेच मी खर्च करून टाकेल, मी माझे क्रेडिट कार्ड घेईल, माझे EMI चालू करेल. अमीर लोकांचा माइंडसेट काय म्हणतं की माझा पहिले खर्च, माझी इन्कम झाली ना त्यातून पहिले मी इन्व्हेस्टमेंट करेल, मग मी खर्च करेल. त्या पैसे जे उरलेत माझी इन्व्हेस्टमेंट नंतर ते मी Amazon स्विगीला देईल, ते मी आयफोनला देईल, त्याच्यानंतर मग मी खर्च करेल, मी EMIचं बिल वाढवेल. नंतर समजा माझ्याकडे जे पैसे उरतात त्या पैशातून मी अजून इन्व्हेस्टमेंट करेल. दॅट इज वॉट वी हॅव टू थिंक. आणि सायकोलॉजी किंवा माइंडसेट आता चेंज करायची वेळ आली आहे की तुमच्याकडे जो पैसा आहे, आणि लोक जे म्हणतात की SIP स्टार्ट नाही केली पाहिजे, तर ते लोक सगळ्यात पहिले अशा लोकांचं बिल्स, एक्सपेन्सेस वाढवत आहेत, क्रेडिट कार्डची बिल वाढवत आहेत, आणि अल्टिमेटली त्या लोकांना फ्युचरमध्ये याचा त्रास होणार आहे.